संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या तीन महान श्रेष्ठ रत्नांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे, कष्टामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या रक्त आणि श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मानव सेवा नगर, सेमिनरी हिल्स, नागपूर या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या धम्मदेसना संस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी या धम्मविचार मंचावरती उपस्थित पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला आणि मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो आणि थोडं उशीर झाला 2 दिवस, पण तरीसुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना, शुभेच्छा आपल्या सर्वांप्रती मी अर्पण करतो। फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा धम्मदेसनेचा संस्कार या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर, इतकंच काय तर भारताच्या बाहेरही अनेक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय हर्ष उल्हासाने, आनंदाने साजरी करण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून केवळ नाचून नव्हे तर प्रबोधन करून आपण बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन करावं, याकरिता धम्म प्रबोधनाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याकरिता मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांप्रती मंगलकामना आणि धन्यवाद व्यक्त करतो। आम्ही सर्व म्हणजे इथे जे आम्ही भिक्खू बसलेले आहोत, आम्ही सगळे औरंगाबादला राहतो। मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादला राहत असताना तिथेच धम्माचं काम आम्ही करीत आहोत। औरंगाबाद शहर, औरंगाबाद परिसर, जिल्हा आणि तो जो औरंगाबाद जो पूर्ण प्रादेशिक भाग आहे, मराठवाडा भाग त्याला म्हणतात, जसं इकडे विदर्भ तसा तो त्याला मराठवाडा असं म्हणतात। त्या संपूर्ण प्रदेशामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मागील अनेक वर्षांपासून आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत। काही विशेष निमित्ताने नागपूरला आमचं येणं होतं आणि नागपूरला आल्यानंतर प्रत्येक वेळेस आम्ही त्या क्रांतिभूमीचं दर्शन घेतो, ज्या ठिकाणाहून या सर्व संस्काराला सुरुवात झाली। त्या पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्याशिवाय
नागपूरला आपण गेलो आणि नागपूरहून आपण दर्शन घेऊन आलो, नागपूरला भेटून आलो, याचं मात्र समाधान मिळत नाही जोपर्यंत आपण त्या पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेत नाही. आणि नेहमी एक वाचन मी नेहमी सांगत असतो की या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, पवित्र झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये हे 2 शहरं अशी आहेत की जे बुद्ध धम्माच्या चळवळीची केंद्र आहेत. 2 शहरं. पहिलं जे शहर आहे ते म्हणजे नागपूर, की जिथून या सर्व चळवळीला सुरुवात झाली, ज्याचं बीजारोपण या नागपूरमध्ये झालं. हे मुख्य चळवळीचं केंद्र आहे. आणि दुसरं औरंगाबाद, की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं स्रोत निर्माण केला. तिथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली. आपल्या होतकरू, दीन दलित, मेहनती आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं याकरिता औरंगाबादच्या भूमीमध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना केली. तिकडे मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. मुख्यत्वे ही 2 शहरे, नागपूर आणि औरंगाबाद, हे 2 शहरे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे आणि बुद्ध धम्माच्या संस्काराचे 2 महत्त्वाची केंद्र आहेत. आम्हीसुद्धा औरंगाबादला स्थायिक होण्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेस आमचं 10वी-12वीचं शिक्षण झालं, आम्ही असा विचार केला की आता पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, तर मग अरे बाबासाहेबाचं कॉलेज आहे ना, मिलिंद कॉलेज आपलं कॉलेज आहे, अरे आपल्या बाबासाहेबांनी स्थापन केलेलं आहे, तर चला औरंगाबादला. त्यामुळे आमच्यासारखे अनेक भिक्खू केवळ शिक्षण घेता यावं, बाबासाहेबाच्या उपकारामुळे आपल्याला शिक्षण घेता यावं, तर आम्ही मिलिंद कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी औरंगाबादला गेलो. आणि तेव्हापासून औरंगाबादमध्ये जे स्थायिक झालो तर ती आमची निवासभूमीच झाली. आज औरंगाबादमध्ये अनेक भिक्खू शिक्षण घेत आहेत. नागपूरमध्ये पण अनेक भिक्षू शिक्षण घेत आहेत. केवळ महत्त्वाचं आहे आणि अनंत उपकार बाबासाहेबांचे आहेत. कधी कधी आपल्याला ह्या प्रश्न पडत असेल, जसं नागपूरला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली, ही दीक्षाभूमी आहे. तसंच औरंगाबादसुद्धा आपल्या सर्वांसाठी ही शिक्षणभूमी आहे. कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी शिक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. ज्या वेळेस आम्ही मिलिंद कॉलेजला जात असतो, आमच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो, अनेक वेळेस प्रश्न पडला, तुम्ही जर कधी औरंगाबादला आलात तर नक्की औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजचं आपण नक्की दर्शन घ्यावं. कारण औरंगाबाद ती भूमी आहे. आपल्याला माहीत असेल, औरंगाबादचं जे मराठवाडा विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून किती मोठा संघर्ष चालला. 14 ते 15 वर्ष नामांतर चळवळ चालली. जोगेंद्र कवाडे साहेबांनी लाँग मार्च काढला. हा सगळा इतिहास तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. अनेक वर्षांपर्यंत संघर्ष केल्यावर औरंगाबादच्या त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. याहीमुळे औरंगाबादची भूमी ऐतिहासिक आहे. ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेबाच्या त्या मिलिंद कॉलेजमध्ये प्रवेश कराल तर सर्वप्रथम तुमच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होईल आणि झाला पाहिजे की या कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद हे नाव का दिलं. हा पहिला प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झालाच पाहिजे की या कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद हे नाव का दिलं असेल. मुंबईमध्ये कॉलेज आहे, त्याला सिद्धार्थ नाव दिलं, सिद्धार्थ महाविद्यालय. सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्धांचंच नाव आहे, साहजिकच आहे सिद्धार्थ नाव देणं. परंतु औरंगाबादच्या कॉलेजला मिलिंद नाव का दिलं याचं थोडं आपण चिंतन करा. का दिलं असेल तर काही लोकांचं उत्तर असं येईल की भिक्षू नागसेन आणि राजा मिलिंद यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये राजा मिलिंद हरला. तो बुद्ध धम्म संघाला शरण गेला आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या कॉलेजला मिलिंद राजाचं नाव दिलेलं आहे असं काही लोकांना वाटेल. किंवा काही लोकांना असंही वाटेल की मिलिंद हा बौद्ध राजा होता, तो विद्वान होता, 19 विद्यांमध्ये तो पारंगत होता, विद्वान होता आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या कॉलेजला मिलिंद नाव दिलं असेल असं तुम्हाला वाटत असेल. परंतु बांधवांनो, या कॉलेजला मिलिंद राजाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी का दिलं याचं उत्तर
स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. ज्यावेळेस भूमिपूजनाचा समारंभ झाला, बाबासाहेबांचं भाषण झालं, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं. आणि आजही जर तुम्ही कधी मिलिंद कॉलेजला गेलात तर तिथे त्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बाबासाहेबांचं ते भाषण तिथे लिहिलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की मी ह्या कॉलेजला मिलिंद नाव का दिलं. तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या कॉलेजला मिलिंद हे नाव देण्याचा माझा एक विशेष उद्देश आहे. विशेष उद्देश आहे की एवढा मोठा राजा आणि केवळ 20 वर्षांच्या एका भिक्षू नागसेनाला तो शरण जातो, वादविवादामध्ये हरतो. तर तो हरल्यानंतर तेवढ्याच नम्रतेने तो बुद्ध धम्म संघाला शरण जातो. त्या 20 वर्षांच्या भिक्षू नागसेनाला तो अभिवादन करतो. केवढी त्याच्यामध्ये ती नम्रता होती. हां, एवढा मोठा राजा, विद्वान, 19 विद्यांमध्ये पारंगत, एवढा मोठा राजा हरला, वादविवादामध्ये हरला आणि त्या 20 वर्षांच्या भिक्षू नागसेनाला शरण जातो. ही जी नम्रता आहे, ही नम्रता बाबासाहेब आंबेडकरांना आवडली होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये सांगतात की ज्याप्रमाणे त्या मिलिंद राजामध्ये ही बौद्धिक नम्रता होती, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी, बौद्धिक नम्रता, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी त्या मिलिंद राजामध्ये होती. अगदी तशीच इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असावी. आणि याच उद्देशाने या कॉलेजला मी मिलिंद नाव दिलेलं आहे. मुख्य उद्देश हा आहे, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी असायला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांना एका दुसऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की विद्वत्तेचा गर्व कधीही आपण करू नये, ज्ञानाचा गर्व कधीही आपण करू नये. ज्याप्रमाणे एक मिलिंद राजा जरी विद्वान होता, जरी मोठा राजा होता, धनसंपत्तीने युक्त होता, पण किती नम्रतेनं तो त्या भिक्षू नागसेनाला शरण गेला, एवढी नम्रता होती त्याच्याकडे. अशी नम्रता इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असावी. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात इथे या परिसरामध्ये, त्या परिसराला भिक्षू नागसेन परिसर असं नाव दिलेलं आहे. तर बाबासाहेब म्हणतात की या परिसरामध्ये शिक्षण घेणारा हा प्रत्येक विद्यार्थी राजा मिलिंदाप्रमाणे असावा आणि प्रत्येक शिक्षक हा भिक्षू नागसेनाप्रमाणे असावा, हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिसराला नागसेन वन परिसर असं नाव दिलं आणि त्या कॉलेजला मिलिंद राजाचं नाव, मिलिंद कॉलेज असं नाव दिलं. किती मोठी भूमिका आहे बाबासाहेबांची. हां, नागपूर ज्याप्रमाणे दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले दुसरं चळवळीचं केंद्र औरंगाबाद, बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेले हे स्थळ, हे सुद्धा शिक्षणभूमी म्हणून आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. एक वैशिष्ट्य आहे, जिथे हे जे मिलिंद कॉलेज आहे, हे मिलिंद कॉलेज बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आहे. या भारतामध्ये जवळपास 400 ते 450 विद्यापीठ आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत. या सर्व भारतामध्ये औरंगाबादचं मिलिंद कॉलेज आणि औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असं आहे की जे विद्यापीठ बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आहे. तुमच्यापैकी जर कोणी औरंगाबादला आले असाल तर नक्की तुम्हाला जे समजेल, तिथे जे सह्याद्री पर्वताच्या रेंजेस आहेत, म्हणजे पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगेमध्ये एक बुद्ध लेणी आहे. आज जनजागृती कमी आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे, कारण ते अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणीच्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये ती जी औरंगाबादची जी लेणी आहे विद्यापीठ परिसरामधली, त्या लेणीबद्दल बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. परंतु तिथे लेणी आहे, अतिशय सुंदर लेणी आहे. ती सह्याद्रीची जी रेंज आहे त्या ठिकाणी, त्या पर्वतामध्ये, त्या पहाडांमध्ये त्यावेळेच्या शिल्पकारांनी लेण्या खोदल्या आणि त्याच बुद्ध लेणीच्या पायथ्याशी औरंगाबाद
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ आहे आणि त्याच्या बाजूलाच बाबासाहेबांनी स्थापन केलेलं मिलिंद कॉलेज आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे, किती प्रेरणादायी गोष्ट आहे की वरच्या बाजूला बुद्ध लेणी आहे आणि खालच्या बाजूला बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं हे मिलिंद कॉलेज आहे. तर ही भूमी आहे आणि म्हणूनच नेहमीच नागपूर म्हणजे आपली दीक्षाभूमी आणि औरंगाबाद हे दोन्हीही शहरं आपल्या सर्व धम्म अनुयायांसाठी, धम्म उपासकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. नागपूरमध्ये आल्यावर नेहमीच आम्हाला नागपूरच्या त्या दीक्षा समारंभाचं स्मरण होतं की किती मेहनतीने कष्टाने बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती या ठिकाणी घडवून आणली. रक्ताचा एक थेंबही न सांडता एवढी महान क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी या नागपूरमध्ये केलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. पुढील जवळपास 49 दिवस बाबासाहेब जगले आणि बरोबर 6 डिसेंबरच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांचं महाप्रयाण झालं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना सोडून गेलेत, परंतु बांधवांनो, बाबासाहेब आपल्याला सोडून गेले, पण 2 मुख्य जबाबदारी आपल्यावरती सोडून गेलेली आहे. 2 मुख्य जबाबदारी आपल्यावरती सोडून गेलेली आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचा तर तुम्ही अभ्यास कराल तर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीला 2 गोष्टी बहाल केलेल्या आहेत. तसं बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनच अगदी एका चंदनाच्या झाडाप्रमाणे झिजून जसं ते झाड झिजतं, लोकांच्या कामी पडतं, बाबासाहेबांचं जीवनसुद्धा तसंच होतं, पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. पण एक मी माझं स्वतः चिंतन केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीला 2 गोष्टी बहाल केलेल्या आहेत की ज्या 2 गोष्टीमुळे भारत हा अजरामर झालेला आहे, अजरामर झालेला आहे. ह्या अशा 2 गोष्टी आहेत की या 2 गोष्टीची स्थापना या भारतात झाली. अशा 2 गोष्टी आहेत की या 2 गोष्टींची स्थापना याच भारतभूमीमध्ये झाली, परंतु प्रतिक्रांती झाली आणि या दोन्हीही गोष्टी या भारतामधून नामशेष झाल्या. परंतु बाबासाहेबांचे महान उपकार, बाबासाहेबांचे अनंत उपकार की पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी या 2 गोष्टी या भारताला बहाल केलेल्या आहेत. कोणत्या त्या 2 गोष्टी आहेत? एक इतिहास आहे या भारताचा, एक इतिहास आहे या भारताचा की ज्या वेळेस संपूर्ण जगतामध्ये अध्यक्षीय शासन व्यवस्था होती, संपूर्ण जगतामध्ये अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. अहो, त्याच वेळेला याच भारतामध्ये यशस्वीरित्या लोकशाही नांदत होती. कुठे सांगा बरं? भारताच्या बिहार राज्यामध्ये जी वैशाली आहे, त्याच वैशाली प्रदेशामध्ये यशस्वीरित्या अहो लोकशाही नांदत होती. ज्यावेळेस जगाला लोकशाही म्हणजे काय हेच माहीत नव्हतं की लोकांसाठी लोकांमधूनच लोकांद्वारा चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. ही व्याख्या जगाला माहीतही नव्हती. अध्यक्षीय शासन व्यवस्था होती. त्यावेळेला याच भारताच्या वैशाली प्रदेशामध्ये यशस्वी लोकशाही शासन व्यवस्था चालत होती, नांदत होती. म्हणजे आज आपण पाहतो की जगतामध्ये अनेक देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. अहो, या लोकशाही शासन व्यवस्थेची जननी हा भारत देश आहे. लोकशाहीला जन्मास घालणारा हा भारत देश आहे. हा इतिहास आहे, सुवर्ण इतिहास आहे. ज्यांना भारताचा प्राचीन इतिहास ज्यांनी वाचला असेल, वैशालीचा इतिहास वाचला असेल, त्यांच्याही लगेच लक्षात येईल. परंतु बघा प्रतिक्रांती कशी झाली, प्रतिक्रांती कशी झाली आणि या भारतामधून लोकशाही संपली, परकीय आक्रमण झाले, अध्यक्षीय शासन व्यवस्था आली, सुलतानशाही आली वगैरे वगैरे वगैरे. तो काय मोठा इतिहास मला सांगायची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला सर्वांना ते परिचित आहे. लोकशाही शासन व्यवस्था संपली आणि पुढील हजारो वर्ष, जवळपास 1200 वर्षांपर्यंत या भारतभूमीमधली लोकशाही
संपुष्टात आली होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत केली, अहोरात्र कष्ट केले आणि लोकशाही प्रधान संस्कृती असलेलं भारताचं संविधान या भारताला अर्पण केलं. हे सर्वात मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही पहिली गोष्ट या भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केली. अहो, याच भारतामधलं ही लोकशाही आहे, याच भारतामध्ये लोकशाहीचा जन्म झाला आणि याच भारतानं लोकशाही संपली. बरोबर आहे, लोकशाही संपली. त्या लोकशाहीला परत मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर बोललो की बाबासाहेबांनी जाता जाता दोन मुख्य जबाबदाऱ्या आपल्यावरती सोपवलेल्या आहेत, आमच्यावर, तुमच्यावर, प्रत्येकांवरती सोपवलेले आहे. त्यापैकी पहिली जबाबदारी आहे ती ही की एवढी मेहनत कष्ट त्याग करून जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं, या भारतभूमीला दिलं, त्या संविधानाचं रक्षण करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. हे खूप चांगल्या प्रकारे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी कोणती जबाबदारी आहे? दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी कोणती दिलेली आहे? तुम्ही सर्व त्याच भूमीचे नागरिक आहात, लई पुण्यवान लोक आहात तुम्ही. नागपूरचे विशेष करून लोक खूप पुण्यवान आहात. तुम्ही सर्व फार महापुण्यवान लोक आहात की तुम्ही या नागभूमीचे वासी आहात. याच नागपूरमध्ये दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर 1956च्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि याच भारतभूमीमध्ये जन्मास आलेला, स्थापन झालेला बुद्ध धम्म जो प्रतिक्रांतीमुळे नामशेष झाला होता, त्या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन, पुनरुद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. बरोबर आहे, बौद्ध धम्माची ही भूमी आहे. भारत ही बुद्ध धम्माची भूमी आहे, बुद्ध भूमी आहे. याच भारतभूमीमध्ये बुद्ध धम्माची स्थापना झाली. याच भारतभूमीतून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. संपूर्ण जम्बूद्वीपात, संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. परंतु प्रतिक्रांती बघा, दुर्भाग्य तर म्हणत आपण भाग्य मानत नाही, जी प्रतिक्रांती या भारतामध्ये झाली, या प्रतिक्रांतीमुळे जशी लोकशाही संपली, अगदी त्याचप्रमाणे या भारतामधून बुद्ध धम्म सुद्धा नामशेष झाला, लोप पावला. आणि त्याच बुद्ध धम्माचं पुन्हा उद्धार करण्याचं, पुनर्जीवन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि ही सुद्धा आपली जबाबदारी आहे की ज्या त्यागाने, अगदी कष्टाने, मेहनतीने, अहोरात्र प्रयत्न आणि अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला पुन्हा एकदा बुद्धभूमीचं रूप प्राप्त करून दिलं, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. तर बांधवांनो, आपली ही दुसरी मुख्य जबाबदारी आहे की या बुद्ध धम्माचंही रक्षण करणं ही आपली मुख्य जबाबदारी आहे. बुद्ध धम्माचं रक्षण करणं, बुद्ध धम्माचं काटेकोरपणे आचरण करणं, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाही म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेलेत, परंतु जाता जाता बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती ह्या दोन मुख्य जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. आमच्यावरच नाही तर तुमच्यावर सुद्धा ह्या दोन मुख्य जबाबदाऱ्या आहेत. कोणती? पहिलं, या भारताच्या संविधानाचं रक्षण करणे, आणि दुसरं, बुद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार करणे, रक्षण करणे. ह्या दोन जबाबदाऱ्या आपल्या या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांनी सोपवलेल्या आहेत. मग ज्यावेळेस या दोन्हीही जबाबदाऱ्यांचं आपण या ठिकाणी चिंतन करतो, तर कितपत मी या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहभागिता देत आहे, कितपत मी स्वतःला तयार केलेलं आहे, याचं चिंतन आपण स्वतः करायला पाहिजे की खरंच माझ्याकडून हे पुण्य कार्य होत आहे का. तर आज आम्ही पाहतो, जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो
आपल्याला अजूनपर्यंत बरेच लोक असे आहेत की अजूनपर्यंत संविधानाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे, काहीच माहिती नाही संविधानाबद्दल. केवळ त्यांना एकच माहीत आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि एक डायलॉग मात्र लई फेमस आहे, 2 वर्ष 11 महिने 11 दिवस काहीतरी असं आहे ना डायलॉग, मेहनत केली बाबासाहेबांनी, संविधान लिहिलं. अरे ठीक आहे ना, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी मेहनत केली, संविधान लिहिलं, पण तुला संविधानाचं माहिती काय आहे ते सांग ना. किती कलम दिलेले आहेत, किती परिशिष्ट आहेत, ती प्रस्तावना काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. फक्त डायलॉग पाठ करून चालणार नाही. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय काय तरतुदी केल्या, कोणते कोणते परिशिष्ट त्या ठिकाणी नमूद केले, त्याचा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे ना. संविधान जागृती होणं महत्त्वाचं आहे ना. परंतु आजही समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना संविधानाबद्दल काहीही माहिती नाही आहे, संविधानाबद्दल त्यांच्यात कोणतीही जागृती नाही आहे. अरे मग जे आपण हक्क आणि अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत, या हक्क अधिकाराचा जो स्रोत भारताचं संविधान आहे, त्या संविधानाचा अभ्यास करायला नको का? त्या संविधानाचा अभ्यास करायला नको? त्या संविधानाचं रक्षण करायला नको? अरे हजारो वर्ष ज्या समाजाला कोणताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक हक्क आणि अधिकार नव्हता, त्या संविधानामुळे हा हक्क आणि अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज जे मी बोलत आहो, जे तुम्ही ऐकत आहात, हे सर्व अधिकार, हे सर्व स्वातंत्र्य संविधानानं बहाल केलेच आपल्याला. आपण बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत, हा सुद्धा हक्क आणि अधिकार संविधानाने आपल्याला बहाल केलेला आहे. जर भारताचं संविधान नसतं किंवा दुसऱ्या कोणीतरी भारताचं संविधान लिहिलं असतं, तर आज 75 वर्षानंतर कदाचित परिस्थिती अशी नसती बांधवांनो, फार वेगळी परिस्थिती असती. कदाचित मला बोलण्याचा अधिकार नसता, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार कदाचित मला प्राप्त झाला नसता, तुम्हालाही प्राप्त झाला नसता. मग आपल्याला समजायला हवं की हे जे सर्व आपण करत आहोत, हा हक्क आणि हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे आणि त्याचा स्रोत भारताचं संविधान आहे. काही लोक केवळ काय म्हणतात, काही लोक आक्षेप घेतात किंवा टीका करतात, आपल्याकडे पाहून बौद्ध लोकांकडे पाहून टीका करतात. काय म्हणतात, त्या लोकांचं काय हो, त्या लोकांचं काय म्हणतात, त्या लोक पुढं गेले, त्या लोकांची प्रगती झाली कशामुळं? या लोकांना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. आक्षेप घेतात, टीका टिप्पणी करतात. का? अरे ह्या लोकांना बाबासाहेबांमुळे आरक्षण मिळालं आणि आरक्षण मिळाल्यामुळे हे लोक समोर गेले, यांची प्रगती झाली, यांच्यामध्ये परिवर्तन झालं, असं काही लोक आक्षेप घेतात. बरं मला सांगा, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे आणि संविधानामध्ये केलेल्या तरतुदीनुसार जे आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन केवळ महाराष्ट्रातील आंबेडकर प्रणित बौद्धांना प्राप्त झालेलं का? पूर्वीचे म्हणजे SC कॅटेगरी, शेड्यूल कास्ट, हे जे आरक्षण आहे, बाबासाहेबांनी जे आरक्षणाची तरतूद केलेली आहे, केवळ माझा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बाबासाहेबांनी केवळ पूर्वीच्या महारांना, म्हणजे आजचे जे SC कॅटेगरीमध्ये आहे यांनाच फक्त आरक्षण दिलं का हो? SC, ST, OBC सुद्धा, VJNT, NT, भटके विमुक्त जे आहेत, ह्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार, पर्सेंटेजनुसार बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. मग SC कॅटेगरीमध्ये फक्त काय पूर्वीचे महाराज येतात का? 4 जाती येतात ना, ज्यांना अभ्यास असेल त्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातली जी SC कॅटेगरी आहे, SC या कॅटेगरीमध्ये फक्त महाराज आहेत का पूर्वीचे? म्हणजे आता जे आपण जे नवबौद्ध आहोत, याच्यामध्ये मांग येतात, त्याच्यानंतर भंगी येतात, अजून कोणते मेहदर समाज आहे, अजून अशा 4-5 जाती याच्यामध्ये येतात. मग या सर्वांना सारखंच आरक्षण मिळालेलं आहे, पण तरीसुद्धा सर्वांना सारखं आरक्षण आहे बरं, पण तरीसुद्धा फक्त बौद्ध समाजच का बरं पुढे गेला? बौद्ध व्यक्तीमध्येच का बरं एवढं मोठं परिवर्तन झालं? काय कारण असेल याचं? आरक्षण कारण आहे. जर आरक्षणामुळे आमच्यात जर बदल झाला असेल तर तुमच्यात का बरं बदल झाला नाही सांगा बरं? ST मध्ये का बदल झाला नाही? OBC मध्ये का बदल झाला नाही? VJNT मध्ये का बदल झाला नाही? का बरं? आरक्षण तर तुम्हाला पण मिळालं,
तुमच्यामध्ये का बदल झाला नाही? अहो, आमच्यामध्ये बदल झाला, कारण याचं जे कारण आरक्षण नाही आहे. आमच्यात जे बदल झालेला आहे हा बदल केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेला आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आरक्षणामुळे नाही. अहो, आरक्षणामुळे तुमचं वेशांतर होऊ शकते, चांगले चांगले कपडे आले आरक्षणामुळे. आरक्षणामुळे तुमचं नामांतर होऊ शकते, आरक्षणामुळे तुम्ही देशांतर करू शकता, आरक्षणामुळे सगळं काही बदल होईल, सगळं बदल होईल. परंतु आरक्षणामुळे जे विचारांचं परिवर्तन आहे ते होत नाही. लक्षात येतं तुमच्या? आरक्षणाला, एखाद्या व्यक्तीला आरक्षण दिलं आणि त्याचं एकदम वैचारिक परिवर्तन झालं, अहो असं होत नाही ना. 70 वर्षानंतर पण जे बाकी लोकांकडे पाहतो आपण, त्यांच्यात आणखीन वैचारिक परिवर्तन झालं नाही. आणखी जुन्या चाली, रीती, रूढी, परंपरेला ती लोक चिकटलेली आहेत. का बरं ते लोक त्या जुन्या गोष्टींना सोडत नाही आहेत? मग बौद्ध समाजात का बरं पुढे गेला? तर याचं मेन कारण हे आहे की आज या समाजाकडे बुद्धांचा आदर्श आहे, आज या समाजाकडे बुद्धांचा विचार आहे. आणि म्हणून आज आपल्यामध्ये जे परिवर्तन झालं, तुम्ही स्वतःचं चिंतन करा, स्वतःचं चिंतन करा की मी माझ्यात जे परिवर्तन झालेलं आहे, हे परिवर्तन कशामुळे झालं? हे परिवर्तन झालं कशामुळे? सोपं नाही आहे बरं. वैचारिक बदल होणं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. आजही तुम्ही एखाद्या चांगल्या शिकलेल्या डॉक्टर, वकील, कलेक्टर, IAS मोठ्या ज्ञानी माणसाला म्हणा, जर तुम्हाला जसं तो दगडांची पूजा करताना सापडला, त्याला म्हणा, अरे बाबा तुम्ही एवढे शिकलेले आहात, अरे ह्या शेंदूर लावलेल्या दगडाची का पूजा करतात? दगड आहे. तो काय, जास्त बोलू नका आम्हाला, मी माझं करतो बरोबर. परिवर्तन होणं सोपं नाही आहे, विचारांचं परिवर्तन होणं सोपं नाही आहे. खूप ज्ञानी जरी झालो आपण, खूप मोठे झालो, तरी विचारांचं परिवर्तन होणं सोपं नाही आहे. बांधवांनो, आपल्यामध्ये जे वैचारिक परिवर्तन झालेलं आहे, हे परिवर्तन केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर बघा, जे नवीन लोक आता कार्यकर्ते तयार झालेले आहेत, त्यांच्यामध्ये आता नवीन म्हणजे एक प्रभाव दिसू लागलेला आहे. आता तेही लोक म्हणतात, अरे चलो बुद्ध की ओर, अरे चलो बुद्ध की ओर. आता त्यांना समजू लागलेलं आहे, अरे बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे ना, ते खरंच महान आहे. अरे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते सर्व आपल्या कल्याणाचं आहे. तर आज ही परिवर्तनवादी चळवळ सुरू झालेली आहे. तेही म्हणतात, अरे चलो बुद्ध की ओर चलो, अरे चलो बुद्ध की ओर चलो. आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजावी बांधवांनो, की बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामध्ये या लोकशाहीचं म्हणजे पुनरुद्धार केला, भगवान बुद्धांच्या सद्धम्माचा पुनरुद्धार केला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. 66 वर्ष झाली आपल्या सर्वांना. आणि या 66 वर्षांमध्ये आपल्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे त्याचं तुम्ही चिंतन करा. या सर्वांच्या मागे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान उपकार आहेत. कधीच त्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. त्या उपकारांची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. एक मात्र करू शकतो, उपकारांची परतफेड तर आपण कधीच करू शकत नाही, पण एक काम मात्र आपण करू शकतो आणि सर्वांनी करायलाच पाहिजे. आणि ते काम म्हणजे बाबासाहेबांनी त्या जबाबदाऱ्या, जी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती सोपवलेली आहे, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हे मात्र एक चांगलं काम आपण करू शकतो. संविधानाचं रक्षण करणे. मग त्यासाठी काय काय करावं? आज पहिली गोष्ट ही आहे, जसं मी तुम्हाला अगोदर बोललो, की लोकांमध्ये संविधान जागृती होणं गरजेचं आहे. संविधानाची जागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे, आपण नेहमीच असे कार्यक्रम राबवता. तर संविधानाबद्दल जागृती कशी निर्माण होईल, आपल्या लोकांमध्ये संविधानाची जागृती कशी उत्पन्न होईल, याकरता सुद्धा आपण संविधान जागृतीचे कार्यक्रम राबवायला पाहिजे. एवढंच नाही तर जी लहान लहान मुलं आहेत, जी शाळा शिकत आहेत, त्यांना पण संविधानाबद्दल माहिती असावी. त्यांना ही संविधानामागची जी भूमिका आहे त्यांनासुद्धा कळावं, त्यांना माहिती असावं. याकरता सुद्धा आपण पुढाकार घेतला पाहिजे. एक समांतर व्यवस्था चालू आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, की एकीकडे एक समांतर व्यवस्था निर्माण झाली, की काही संघटना
या संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतात, तर त्याच संघटनेच्या त्या रेषेला समांतर आणखीन काही संघटना तयार झालेल्या आहेत की जे लोक या संविधानाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक समांतर व्यवस्था आहे. हे संविधान कसं संपुष्टात येईल आणि पुन्हा तेच जुनं मनुवादी विचारधारेवर आधारित ती कायदेव्यवस्था कशी लागू केली जाईल, कशी रूढ केली जाईल, याकरिता एक समांतर शक्ती चालू आहे, ती ओळखली पाहिजे. मी एवढं स्पष्ट बोलणार नाही, परंतु आपण सर्व जागरूक नागरिक आहात. आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे. एक समांतर जी शक्ती लढत आहे संविधानाला नष्ट करण्यासाठी, संविधान संपविण्यासाठी, ती आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती जागृती निर्माण झाली पाहिजे की आज आपल्याकडे जे काही समान हक्क आणि अधिकार आहे व त्याचा स्रोत जर संपुष्टात गेला तर बांधवांनो जी परिस्थिती निर्माण होईल ती अत्यंत विदारक अशी परिस्थिती असेल, अत्यंत भयंकर अशी परिस्थिती असेल. म्हणून जेवढ्या कष्ट आणि मेहनतीने बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे. आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे, तुमची आहे, तुमची आहे, आमची, आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की या संविधानाचं रक्षण झालंच पाहिजे. बरं, एक गोष्ट तुम्ही चिंतन करा, एका गोष्टी चिंतन करा की बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभरपर्यंत आपल्या सर्व लोकांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय हक्क अधिकार मिळावे याकरिता अहोरात्र झटले, अहोरात्र संघर्ष केला. शेवटी संविधानामधून आपल्याला हक्क अधिकार मिळाले ना? मान्य आहे तुम्हाला? आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले की नाही? मग बाबासाहेबांचा तो उद्देश पूर्ण झाला. जे हक्क अधिकार तुम्हाला मिळवून देण्यासाठी बाबासाहेब अहोरात्र झटले, संविधानाच्या रूपाने तुम्हा सर्वांना ते हक्क अधिकार तर मिळाले. बाबासाहेबाच्या चळवळीला यश प्राप्त झालं, बरोबर आहे. पण एवढं होऊन सुद्धा 6 वर्षानंतर म्हणजे 1950ला संविधान लागू झालं, आपल्याला हक्क अधिकार मिळाले, बाबासाहेबाच्या चळवळीचा उद्देश जो होता तो सफल झाला, संविधान मिळालं. पण एवढं होऊन सुद्धा 6 वर्षानंतर म्हणजे 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. का दिली असेल? हक्क अधिकार तर मिळाले ना? संविधानामधून तुम्हाला हक्क आणि अधिकार मिळाले, आरक्षण मिळालं, सर्व राजकीय सुविधा प्राप्त झाल्या. एवढं देऊन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार, बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली असेल? करा बरं चिंतनाचं. संविधान तर होतंच ना ऑलरेडी तुमच्याकडे, तरीसुद्धा बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, बुद्धांचा विचार दिला. का केला असेल बरं? चिंतन करा बरं याचं, का केलं असेल? आपण जेव्हा चिंतन करणार या गोष्टीचं की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म का, संविधान तर होतं तरी बुद्ध धम्म का दिला, याचं एकमेव कारण हे आहे. आताच हे आपली जी ही आहे स्मरणिका 2022ची स्मरणिका आहे, हे सहज वाचत असताना कोणाचं तरी आर्टिकल त्याच्यामध्ये आहे, मला आठवत नाही कोणाचं आहे, ते वाचलं मी सहज. ते सेंटेन्स माझे आता जस्ट ते सेंटेन्स वाचलं, बाबासाहेबांचा कोट वाचला. कारण बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात असं म्हणतात की मला राजकीय परिवर्तनापेक्षा सामाजिक परिवर्तन जास्त प्रिय आहे. आताच वाचलं मी. राजकीय परिवर्तनपेक्षा सामाजिक परिवर्तन जास्त प्रिय आहे असं बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात? कारण राजकीय क्रांती झाली म्हणजे एखादा कायदा तयार झाला संविधानामध्ये, एखादा कायदा संविधानामध्ये तयार झाला किंवा लोकसभेमध्ये, संसदेमध्ये पारित झाला एखादा कायदा, पण त्या कायद्याचं नित्यनियमाने समाजामध्ये त्याचं आचरण केलं जातं का, ते लागू केल्या जात आहे का, हे पाहायचं काम कोणाचं आहे? ते लागू झालं पाहिजे, तो कायदा व्यवस्थित लागू झाला, तंतोतंत लागू झाला पाहिजे. आणि तो फक्त निर्माण झाला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित झालं नाही, मग सामाजिक परिवर्तन कसं होईल? सामाजिक परिवर्तन कसं होईल? महिलांसाठी किती कायदे बनवले आतापर्यंत? बनवले ना संसदेमध्ये? किती कायदे तयार झाले, किती कायदे पास झाले, पण परिस्थिती काय आहे? सामाजिक परिवर्तन जास्त पर्सेंटेजमध्ये व्हायला पाहिजे. होत आहे का? नाही होत आहे.
कारण कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी जी लोकं आहेत ती लोकं त्यामध्ये एवढी सिरियस नाही आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की राजकीय परिवर्तनापेक्षा मला सामाजिक परिवर्तन जास्त प्रिय आहे. आणि हे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. बुद्ध धम्म देण्यामागचं कारण हेच आहे की जो समाज मागील हजारो वर्षांपासून ज्या हीन जातीमध्ये, ज्या हीन विचारामध्ये जीवन जगत होता, तर ही जी मानसिक गुलामगिरी आहे, ही मानसिक गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे. आलं लक्षात? आपल्या समाजात हजारो वर्षांपासून जी मानसिक गुलामगिरी आहे, ही मानसिक गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे. फक्त संसदेमध्ये कायदा पारित झाला की लगेच आपल्यातली मानसिक गुलामगिरी नष्ट होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन विचार द्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आणि याकरिता बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा देतात. आपण सर्वांनीच या गोष्टीला खूप गांभीर्यपूर्वक, खूप जागृत होऊन समजून घेतलं पाहिजे. आणि माझी जबाबदारी काय आहे, या जबाबदारीला मी पूर्ण कसं करू शकतो, याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सर्व चळवळीच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी पुढाकार घेतला, विशेष करून मी जे आपली जी ज्येष्ठ फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि संस्थेमध्ये काम करीत असणारे आपण जे कोणी कार्यकर्ते आहात, जे कोणी उपासक आहात, उपासिका आहात, मी तुमचं विशेष धन्यवाद व्यक्त करतो की बाबासाहेबांची जयंती आहे, एक निमित्त आहे. परंतु केवळ ते निमित्त साधून नाचून नाही, तर आपण आपल्यामध्ये या सर्व गोष्टींचं प्रबोधन करून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला. खरंच आपल्या सर्वांप्रती मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की संविधानाबद्दल जागृती व्हावी, बुद्ध धम्माबद्दल प्रबोधन व्हावं, जागृती व्हावी, याकरिता जे जे लोक पुढाकार घेतात, खरंच ते लोक खूप धन्य आहेत. हे बॅनर बघा, मी बघितलं, या बॅनरवरती एक तुम्ही सेंटेन्स टाकलं बाबासाहेबांचं आहे ना. त्या सेंटेन्स बाबासाहेबांचं कोट आहे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानवसेवा आहे. बाबासाहेबांचं वचन आहे की जो व्यक्ती बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने मानवसेवा करतो. मानवसेवा ही एक व्यक्ती अन्नाचं दान देईल, फक्त भूक भागेल, पुन्हा भूक लागेल. एक व्यक्ती कपड्याचं दान देईल, एक व्यक्ती घराचं दान देईल, पैशाचं दान देईल. पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला धम्माचं दान करतो, त्याला शीलवान बनविण्याचा प्रयत्न करतो, त्याला सदाचारी बनविण्याचा प्रयत्न करतो, तो व्यक्ती सदाचारी जीवन जगतो, निब्बाणाकडे जातो. ती त्याची दुःखमुक्ती आहे. तीच दुःखमुक्ती चिरकाल त्याला सुख देणारी आहे. ही खरी मानवसेवा आहे. आणि जी लोक अशा प्रकारची मानवसेवा करतात ते लोक धन्य आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला, त्या समाजाचं भलं करणं, त्या समाजाचा विकास करणं, असं जे लोक विचार करतात ते लोक धन्य आहेत. आणि समाजाचं भलं करण्यासाठी जी लोक आपलं तन मन धन अर्पण करतात, आपला वेळ देतात, श्रम करतात, ते लोक खरंच धन्य आहेत. त्यापैकी तुम्हीसुद्धा आहात की तुम्हीही पुढाकार घेत आहात. एवढा मोठा खर्च केला. मला वाटते आमचा संपर्क चौधरी सरांशी झालेला आहे, चौधरी साहेबांशी झाला. त्यांनी अनेक दिवसांमध्ये आम्हाला फोन केले, संपर्क केला की म्हणते आपण वेळ काढा आणि वेळ काढून प्रबोधन करण्यासाठी, धम्मदेशना देण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. आम्हीही वेळातला वेळ काढला, वेळेचं नियोजन केलं आणि आपल्याला भेटून फार आनंद झाला. आपण सर्वांनी जो पुढाकार घेऊन हा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आपण सर्व फार पुण्यवान आहात. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक संस्था आणि या संस्थेशी संबंधित आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका आणि आपण सर्वच आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. वेळेचं म्हणजे मला वाटते वेळ कमी आहे. आणखीन पण 2 धम्मदेशना आपल्या सर्वांना ऐकायच्या आहेत, तेव्हा अधिक न बोलता मी या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.